वैष्णव हो. समाजाने स्वीकारायला सुरुवात केली. भक्ती वर्सेस अहंकार. वैष्णव हो. जिथे अहंकार संपतो तिथेच भक्तीची सुरुवात होते. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील 2 अत्यंत गहन आणि समाजाला दिशा देणाऱ्या घटना अनुभव घेणार आहोत. समाजाने स्वीकारायला सुरुवात. भक्ती आणि अहंकार याच्यातील संघर्ष. मित्रांनो, म्हशीने वेद म्हटल्यानंतरच्या त्या अद्भुत प्रसंगानंतर पैठणमधील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. ज्या लोकांना ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडाकडे संशयाने पाहिले होते तेच आता त्यांची चरणी नतमस्तक होत होते. समाजाला हळूहळू जाणू लागलं की ही चारही भावंडं साधी मुले नाहीत. त्यांच्या शब्दात एक दिव्य शक्ती आहे, त्यांच्या विचारात परमेश्वरांचं सत्य आहे आणि त्यांच्या जीवनात भक्तीचा खरा अर्थ आहे. लोक दूरवरून ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी येऊ लागले. कोणी शास्त्र समजून घेण्यासाठी येत होते तर कोणी मन शांतीसाठी. काही लोक त्यांच्या ओव्यामधून जीवनाचा अर्थ शोधत होते तर काही केवळ त्यांच्या दर्शनाने धन्य होत होते. पण मित्रांनो, जिथे भक्ती वाटते तिथे काही मनातील अहंकारही जागा होतो. समाजातील काही विद्वान आणि धर्मगुरूंना हे सर्व मान्य नव्हते. त्यांना वाटत होतं की इतक्या लहान वयातील मुलांना इतका मान का मिळतोय. त्यांच्या मनातला अहंकार त्यांना सत्य स्वीकारू देत नव्हता. ते शास्त्राचे ज्ञानी होते, पण त्यांच्या ज्ञानामध्ये नम्रता नव्हती. आणि ज्ञानेश्वर महाराजांकडे नम्रता होती, प्रेम होतं आणि सर्वात महत्त्वाचे होते ती भक्ती. या ठिकाणी सुरू झालेला हा अदृश्य संघर्ष, भक्ती विरुद्ध अहंकार. ज्ञानेश्वर महाराजांनी कधीही स्वतःला मोठे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी कधीही वाद घातले नाहीत, कोणालाही कमी लेखलं नाही. ते नेहमी शांतपणे म्हणत, जिथे अहंकार आहे तिथे देव नाही. भक्ती म्हणजे स्वतःला परमेश्वरापुढे पूर्णपणे समर्पित करणं. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांनी लोकांना जिंकण्यासाठी चमत्काराचा वापर केला नाही, तर ते प्रेम, ज्ञान आणि नम्रतेचा मार्ग स्वीकारला. हळूहळू लोकांना फरक समजू लागला. एका बाजूला अहंकार होता जो लोकांना विभाजित करत होता आणि दुसऱ्या बाजूला होती ती भक्ती जी सर्वांना एकत्र आणत होती. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ओव्यांमधून आणि प्रवचनांमधून लोकांना शिकवलं की देव मंदिरातच नाही तर तो प्रत्येक जीवात आहे. भक्ती ही जाती, वय किंवा पद पाहत नाही, तर ती जो नम्र आहे तो खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला एक नवीन जागृती निर्माण झाली. लोक बाह्य दिखाव्यापेक्षा अंतर्मनातील शुद्धतेला अधिक महत्त्व देऊ लागले. ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तीसमोर अहंकार हळूहळू झुकू लागला. कारण सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दिव्य प्रकाशासारखं समोर येतच. या भागातून आपण काय शिकलो? अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो, भक्ती माणसाला सर्वांशी जोडते. ज्ञान तेव्हाच पूर्ण होते जेव्हा त्यात नम्रता असते आणि प्रेम आणि श्रद्धाची शक्ती कोणत्याही अहंकारापेक्षा मोठी असते. वैष्णव हो. भक्ती म्हणजे जिंकणं नाही, तर स्वतःला हरवून परमेश्वरात विलीन होणं आहे. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली.